हाय नमस्कार, मी दीपक राजूरकर. मी स्नेहल दीपक राजूरकर. तर आम्ही हा प्रोजेक्ट 2021 मध्ये बघितला होता आणि त्या अगोदर आम्ही बरेचसे प्रोजेक्ट बघितलेत, पण ज्यावेळेस आम्ही प्रोजेक्ट बघत होतो तर आम्हाला तिथली जी रचना होती, गृहरचना होती, ती काही फारशी आवडली नाही. जेव्हा आम्ही तनिष्क पार्कचे प्रोजेक्ट बघितले तेव्हा आम्हाला लक्षात आलं की यामध्ये किचन सुद्धा म्हणजे व्यवस्थित दिलेलं आहे, पूर्ण व्यवस्थित जागा आहे की इव्हन आपण एक साधारण 3 ते 4 लोक तिथे जेवायला बसतील एवढी पुरेशी जागा दिलेली आहे. हॉलमध्ये पण व्यवस्थित मांडणी करून दिलेली आहे किंवा बेडरूम मध्ये व्यवस्थित मांडणी दिली आहे. इव्हन आमच्या फ्लॅटला 3 गॅलरीज आहेत, त्या बऱ्याचशा प्रोजेक्ट्स मध्ये मिळत नाहीत. ही कमालीची गोष्ट आम्हाला आवडली, त्यामुळे आम्ही तनिष्क पार्क जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये फ्लॅट घेण्याचं आम्ही डिसाईड केलं होतं. तर आम्ही आलो आणि सकाळी आणि विदिन 1 आवर आम्ही ठरवलं की फ्लॅट घेण्याचं आम्ही बुकिंग करून टाकली. सेल्स टीम कडने आम्हाला बराचसा सपोर्ट दिलेला आहे. म्हणजे बँकिंगचे कर्ज ही आहे प्रोसेस आहे ती एकदम सुव्यवस्थितपणे पार पाडल्या गेली. त्यानंतर डिस्बर्समेंट प्रोसेस आहे त्यामध्ये सुद्धा बिल्डरकडनं किंवा बिल्डरच्या सेल्स टीम कडनं आम्हाला कायम मदत दिलेली आहे. वेळोवेळी आम्हाला त्यांच्या प्रोजेक्ट बद्दलच्या अपडेट्स स्वतःहून बिल्डरकडनं पोहोचत झालेले आहेत. इव्हन आणि बिल्डरने ज्या आम्हाला टाइमलाईन दिली होती की आम्ही पर्टिक्युलर टाइममध्ये प्रोजेक्ट कम्प्लीट करू, त्या अगोदरच हा प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यात आलेला होता. आणि आम्ही पोझिशन हे साधारण 2 वर्षाच्या आत पोझिशन घेतलं. त्यासाठी आम्ही खरंच म्हणजे आभार व्यक्त करतो बिल्डरचे. आणि बिल्डरच्या कामाबद्दल म्हणायचं झालं तर हा फारच अत्यंत इंजिनिअरिंग पद्धतीने डिझाईन केलेला आहे. म्हणजे मटेरियल क्वालिटी म्हणा किंवा अम्युनिटीजच्या क्वालिटीज म्हणा किंवा आपल्या लिफ्टच्या क्वालिटीज म्हणा किंवा जो बिल्डिंगमध्ये जो स्पेस दिलेला आहे की 12व्या मजल्यावरनं पहिल्या मजल्यापर्यंतचा जो लाईट दिलेला आहे, उजेड दिलेला आहे, उजेडाची रचना म्हणजे व्यवस्थित सूर्यकिरण आपल्या पहिल्या फ्लॅट पर्यंत कसे पोहोचतील याचा सुद्धा विचार करून या बिल्डिंगची रचना करण्यात आलेली आहे, बांधणी केलेली आहे. म्हणजे मी असं म्हणेल की यांनी सुरुवातीला बऱ्यापैकी इंजिनिअरिंग व इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आपण म्हणू त्यावरती बऱ्यापैकी यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट खरंच मी म्हणेल मी स्वतः रेफर करतो इतरांना की या बिल्डरबद्दल तनिष्क पार्क जे आहेत किंवा आपले राजीव मेहता साहेब जे आहेत त्यांच्या प्रोजेक्टसाठी लोकांनी खरंच एकदा विचार करावा. आणि बिल्डरच्या कामाबद्दल आम्ही अत्यंत खुश आहे. किचनच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर किचन मध्ये फार व्हेंटिलेशनही फार छान दिलेले आहे. त्याची जे काही रचना आहे ती पण एकदम प्रॉपर पद्धतीने दिलेली आहे की लेडीजला जे काही लागतं की प्रॉपर किचन असलं पाहिजे, त्याचं बेसिन व्यवस्थित याला असलं पाहिजे किंवा जे काही भांडे वगैरे ठेवण्याचं पण जे आहे ते पण त्यांनी प्रॉपर दिलेलं आहे. आणि जो व्हेंटिलेशन आहे, जे फोडणी वगैरे म्हणतो आपण, तर ती पण बाकीच्या किचनमध्ये म्हटलं, बाकीच्या ठिकाणी म्हटलं तर ते आतमध्ये येते घरामध्ये. त्याचं व्हेंटिलेशन एवढं चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे की ते पूर्ण बाहेर फेकलं जातं धूर वगैरे. हे महत्वाचं आहे लेडीजच्या दृष्टीने. पण आफ्टर सेल्स सर्व्हिस सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे किंवा कुठले कामं जरी पेंडिंग असतील तर बिल्डरने स्वतःहून पुढाकार घेऊन ते कामं पूर्ण करून दिलेले आहेत. पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे, पुरेसं पाणी अवेलेबल आहे, अम्युनिटी व्यवस्थित करून दिलं आहे. आमच्या एक्सपेक्टेशन नव्हत्या त्यापेक्षाही जास्त हे व्यवस्थित करून दिलं आहे. हे खरंच आम्ही अप्रिशिएट करतो. आणि दुसऱ्यांना सुद्धा मी प्रोत्साहित केलं की तनिष्क पार्क किंवा तनिष्क असोसिएट कडून होणाऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही फ्लॅट घेत असाल तर निश्चितच तुमचे आपण म्हणू पैसा वसूल म्हणायला हरकत नाही. खरंच धन्यवाद तनिष्क पार्क. थँक्यू सो मच.